विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले को भाजपा का सतारा जिलाध्यक्ष चुना गया। इस अवसर पर करारदत्त चौक स्थित छत्रपति शिवाजी महाराज स्मारक पर नागरिकों को लड्डू और जलेबी बांटकर खुशी मनाई गई। इस अवसर पर भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। आइए देखते हैं कराड़ महाराज से बेरुचि विद्या मौर्य की खास रिपोर्ट। भारतीय जनता पार्टी भवानी जय शिवाजी। कराड शहर व कराड शहरातील परिसरातील सर्व नागरिकांनी 4 महिन्यापूर्वी इतिहास घडवला आणि अतुल बाबांना या भागाचे आमदार 70 वर्षानंतर या भागाचे आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्यातच आज सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। ही फार सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये भाजप हे वाढवण्याचं काम हे आता चांगल्या पद्धतीने आणखीन होईल आणि एक संपूर्ण देशातील एक मोठा पक्ष हा भाजप आहे आणि तो आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 1 नंबरचा पक्ष हा निश्चित होईल अशी मला खात्री वाटते। पण त्याचबरोबर प्रत्येकानं आपल्या पक्षवाढीच्या दृष्टीने काय करता येईल बदल हे असतात। शहर अध्यक्ष असतील, आणखीन तालुका अध्यक्ष असतील, आणखीन काय असतील तर पण मत घेऊन नुसतं थांबणं योग्य नाही आहे। तर त्यासाठी पक्षासाठी काम केलं पाहिजे। पक्षामुळे आपल्याला नाव मिळतं हे ध्यानात घेतलं पाहिजे, आपल्यामुळं पक्षाला नाही। त्यामुळं ह्याच्यापुढं अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। कारण आता आमची काही वयाचं बंधन आहेत, आम्ही पळू शकत नाही, पण तुम्ही तरुण वर्ग निश्चित पळू शकता आणि आपल्या पक्षाचं नाव मोठं करू शकता, एवढंच या ठिकाणी बोलू शकतो। हम तुम्हारे साथ हैं, अतुल बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विद्यमान आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। हा कराड विधान मतदारसंघासाठी आनंदाचा क्षण आहे आणि अतुल बाबा हे एक संघटनात्मक काम करणारं मोठं नेतृत्व असून आणि अनेक कार्यात म्हणजे दाखवून दिलेलं आहे की ते संघटनात्मक कार्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकतात। याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांचा हा सर्व जो काम करण्याची पद्धत आहे याची जाणीव झाल्याने त्यांना सातारा जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे। येणाऱ्या निवडणुका ह्या लक्षवेधी असून खूप महत्त्वपूर्ण असून त्याचा सारासार विचार करून अतुल बाबा हे चांगल्या पद्धतीनं या भविष्यातील निवडणुकामध्ये सातारा जिल्ह्याला, कराड शहराला, तालुक्याला चांगलं एक चांगल्या पद्धतीनं निवडणुका पार पाडतील या अनुषंगाने त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे। आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज त्या आनंदाच्या क्षणी मिठाई वाटून, पेढे वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहोत। धन्यवाद।